Good morning, friends. Myself, Dr. Ashish G. Saraf, Assistant Professor, Department of Chemistry, Sri RLT College of Science, Akola. Friends, we are now going through our second lecture of unit number first, that is ionization potential or ionization energy. So, what is ionization potential, or what is meant by the ionization energy? Basically, it is defined as amount of energy required to remove most loosely bonded electron or the outermost electron from an isolated neutral gaseous atom in its ground state so far as to produce cation. That is called as the ionization potential or ionization energy. आता बेसिकली काय आहे की अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. तुम्हाला ॲटमचं स्ट्रक्चर माहीत आहे. ॲटममध्ये काय असते, सेंटरला न्यूक्लियस असते आणि त्याच्या आजूबाजूने इलेक्ट्रॉन्स असतात. पहिली शेल त्याचा इलेक्ट्रॉन, दुसरी शेल त्याचे इलेक्ट्रॉन, तिसरी शेल त्याचे इलेक्ट्रॉन. आता ह्या जेवढ्या नंबर्स ऑफ सेल्स असतात तेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये. आता काय होतं आयनायझेशन पोटेन्शियल की अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह, म्हणजे एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एनर्जी कोणत्याही फॉर्ममध्ये, हीटच्या फॉर्ममध्ये, कोणत्याही फॉर्ममध्ये रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. तो ॲटम्समधल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्समधला जो सगळ्यात लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन म्हणजे कोणता इलेक्ट्रॉन की असा इलेक्ट्रॉन ज्याच्यावर न्यूक्लियसचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते सगळ्यात कमी राहते, त्याला म्हणतो आपण मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. ओके, सो अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन, ओके, फ्रॉम ॲन आयसोलेटेड न्यूट्रल गॅसेस ॲटम. एक आयसोलेटेड न्यूट्रल गॅसेस ॲटममध्ये इन इट्स ग्राउंड स्टेट, त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये, की तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर सो फार ॲज टू प्रोड्यूस cation. आपण पाहू शकता की M इज द आयसोलेटेड न्यूट्रल गॅसेस ॲटम, एनर्जी इज सप्लाय, ओके, and after the supply of energy, what is there is a formation of cation, that is M gaseous cation, and plus one electron, that electron is removed. That is means that is called as the ionization energy. That amount of energy is required to remove most loosely bonded electron or the outermost electron from an isolated neutral gaseous atom in its ground state so far as to produce cation. म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियलमध्ये काय तयार होतात, कटायन तयार होतात. ओके, कशाने तयार होतात कटायन? एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर काय तयार होतात, कटायन तयार होतात. मग आता आपण याच्यात पाहिलं की अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर म्हणजे काय करून राहिलो आपण त्याला एनर्जी सप्लाय करत आहे. एनर्जी सप्लाय करत आहे. दॅट मीन्स कोणत्या टाईप्स ऑफ प्रोसेस असली पाहिजे, देर आर टू डिफरंट टाईप्स ऑफ रिॲक्शन. एक एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक एक्झोथर्मिक रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय द एंडोथर्मिक रिॲक्शन? मीन्स रिॲक्शन अशी की ज्याच्यामध्ये आपण एनर्जी सप्लाय करतो त्याला म्हणतो आपण एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय की ज्याच्यामधून एनर्जी आपण घेतो किंवा इव्हॉल्व करतो त्याला काय म्हणतो आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, इट इज रिप्रेझेंटेड ॲज IE और IP, दॅट इज आयनायझेशन एनर्जी और आयनायझेशन पोटेन्शियल. प्रत्येक वेळ रिपीट करतो मी, दॅट अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲन outermost electron from an isolated neutral gaseous atom in its ground state so far as to produce cation. The energy required process, that is it is endothermic process, and it is represented at IE or IP. Okay, that is the above process specially called as the first ionization energy. Okay, आता पहा फर्स्ट सेकंड आयनायझेशन एनर्जी काय. फॉर एक्झाम्पल सिंगल ॲटम आहे, आयसोलेटेड न्यूट्रल गॅसेस ॲटम आहे, त्याच्यामधून आपण एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर काय होईल, M+ कटायन तयार होईल. ओके, दॅट इज, आणि एकच इलेक्ट्रॉन रिमूव्ह, दॅट इज कॉल्ड ॲज द आयनायझेशन एनर्जी फर्स्ट. सपोज आपण त्याच्यातून काय केलं की तोच कटायन घेतला, त्याच्यामधून आणखीन एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, म्हणजे काय होईल, M2+ म्हणजे 2 कटायन. ओके, दॅट इज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले, दॅट इज कॉल्ड ॲज द आयनायझेशन एनर्जी 2. समजा आपण 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर दॅट इज कॉल्ड ॲज द आयनायझेशन एनर्जी 3. समजा आपण 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर दॅट इज कॉल्ड ॲज द आयनायझेशन एनर्जी 4. मीन्स ॲज वी सक्सेसिवली रिमूव्ह द इलेक्ट्रॉन from that isolated neutral gaseous atom, that types of ionization energy or ionization potential is produced.
Suppose we remove one electron, that is called as the IP1. Suppose we remove two electron, that is called as the IP2. Suppose we remove three electron, that is called as the IP3. Value of ionization energy increases in the following order, means I1 is less than I2, is less than I3, and is less than I4. Okay. The successive increase in the value of ionization potential is due to the reason comparatively more difficult to remove the electron from the cation due to the high positive charge. आता आपण काय सांगितलं इथं की I1ला सगळ्यात कमी आयनायझेशन पोटेन्शियल म्हणजे आपल्याला एनर्जी सप्लाय करावं लागेल, त्याच्यापेक्षा I2ला करावं लागेल, त्याच्यापेक्षा I3ला करावं लागेल आणि त्याच्यापेक्षा I4ला. असं का बरं होते? कारण की I1 मध्ये काय आहे की I1 मध्ये मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करतो, त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसची जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते ऑलरेडी कमी असतो, त्यामुळे त्याला रिमूव्ह करायला आपल्याला कमी एनर्जी लागते. I2 मध्ये तसं होत नाही, कटायन फॉर्म झालेला असतो, त्यामुळे ऑलरेडी काय झालेली असते, साईज कमी झालेली असते, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलेलं असते. ओके, पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं म्हणून अशा वाढलेल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमधून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे तर निश्चितच तुम्हाला जास्त एनर्जी त्याला सप्लाय करावं लागेल. त्याच्यापेक्षा जास्त I3ची राहते, कारण की आणखीन 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर आणखीन पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं न्यूक्लियसमधलं आणि त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमधलं. त्यामुळे तो I3वाला इलेक्ट्रॉन जर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तर निश्चितच आपल्याला I1 I2पेक्षा जास्त एनर्जी द्यावं लागेल, कारण की त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. दॅट्स वाय I1 इज लेस दॅन I2, I2 इज लेस दॅन I3 and I3 इज लेस दॅन I4. गॉट इट? सो व्हॉट इज द पिरियॉडिक व्हेरिएशन? आता आपण पाहिलं की आयनायझेशन एनर्जी काय, द अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन from an isolated neutral gaseous atom in its ground state so far as to produce cation, that is called as the ionization energy. आता या आयनायझेशन एनर्जीचा पिरियॉडिक टेबलमध्ये काय व्हेरिएशन आहे, म्हणजे तो पिरियॉडिक टेबलमध्ये त्याचं बिहेवियर कसं आहे. तर आयनायझेशन एनर्जी जनरली गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ इन्क्रीज द ॲटॉमिक नंबर. म्हणजे पहा काय म्हणते की ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू द राईट इन द पिरियॉडिक टेबल, आपण पहिलेच सांगितलेलं आहे की पिरियॉडिक टेबल लेफ्ट टू द राईट हे पिरियड्स असतात आणि अप टू द डाऊन हे ग्रुप्स असतात. ॲज वी मूव्ह लेफ्ट टू द राईट इन द पिरियॉडिक टेबल, आयनायझेशन एनर्जी इज गोज ऑन इन्क्रीजिंग. हाऊ इट इज इन्क्रीजिंग? We know that the atomic size goes on decreasing from left to the right in the periodic table. It means the distance between the nucleus and that outermost electron is becoming lesser and lesser every time we come across the new element in the period. Now since the positive charge or nuclear charge increasing regularly due to the increase the atomic number, this electron attract much more strongly by the nucleus. Hence it is removal become increasingly difficult due to more and more amount of energy will be needed to remove that outermost electron. ओके, आता पहा काय एक्सप्लेन केलं आहे. आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू द राईट इन द पिरियॉडिक टेबल, atomic radius is decreases. Why atomic radius is decreases? Because each time the electron is added to the same shell, that's why the force of attraction between the nucleus and that outermost electron is increases, and as the force of attraction between the nucleus and that outermost electron is increases, atomic radius is decreases. आता पहा जसं जसं आपण लेफ्ट टू द राईट पिरियॉडिक टेबलमध्ये जाऊ काय होईल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा वाढत जाणार आहे. ओके, बिकॉज ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत आहे. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाली म्हणजे डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे ते पण डिक्रीज झालं. आता हे डिक्रीज झाल्यानंतर जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे न्यूक्लियसचा त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवर तो काय होईल, इन्क्रीज होईल. तो काय होईल, इन्क्रीज होईल, कारण की डिस्टन्स कमी झालेला आहे म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाला. ओके, and as the force of attraction is increases, it is very difficult to remove the electron. म्हणजे याच्यानंतर फार डिफिकल्ट होईल एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला, कारण की त्या इलेक्ट्रॉनवर त्या न्यूक्लियसचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. ओके, सपोज हेच जर दूर असते तर काय झालं असतं की ते आपण इझिली रिमूव्ह केले असते इलेक्ट्रॉन. पण काय होतं इथं ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत आहे. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाल्याच्याने फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत आहे, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्याने काय झालेलं आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲन ॲटम who having the high degree of force of electrostatic force of attraction between the nucleus and that outermost electron. That is the first point. ओके, लक्षात आलं तुमच्या की
की ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाली. त्यामुळे काय झालं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे वाढलं. आणि अशा वाढलेलं असताना त्याच्यामधला जर एक इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा असलं तर निश्चितच आपल्याला काय लागेल, जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय करावं लागेल. तेव्हा कुठे आपण तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो. ओके, दॅट्स वाय ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू द राईट इन द पिरियॉडिक टेबल आयनायझेशन एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट साईडचे जे पिरियड्स आहेत आपले, जसं सोडियम झालं किंवा Mg झालं, यांची आयनायझेशन एनर्जी कशी राहील, कमी राहील. पण जसं जसं आपण राईट साईडला जाऊ, जसं फ्लोरीन झालं, क्लोरीन झालं, सल्फर झालं, फॉस्फरस झालं, या ठिकाणी जसं जसं आपण जाऊ तसं तसं त्यांच्यातून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला आपल्याला जास्त आयनायझेशन एनर्जी आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे. आता याच्यात काही एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्स कसे आहेत, समजा सपोज तुम्ही हा टेबल पाहू शकता. या टेबलमध्ये पहा काय एक्सेप्शन आहे. देर आर हाऊएवर एक्सेप्शन जनरली Bn अँड Ne, म्हणजे बेरिलियम, नायट्रोजन आणि निऑन, जे सेकंड पिरियड्समध्ये आहे. ठीक आहे. त्यांची आयनायझेशन एनर्जी पहा काय आहे. लिथियमची किती दाखवलेली आहे, 520 दाखवलेली आहे. बेरिलियमची 899 दाखवलेली आहे. बोरॉनची परत 801 दाखवलेली आहे. कार्बनची 1086 दाखवलेली आहे. नायट्रोजनची 1400 दाखवलेली आहे. आणि ऑक्सिजनची परत कमी दाखवलेली आहे. आता आपला जो रूल काय सांगते की ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू द राईट इन द पिरियॉडिक टेबल आयनायझेशन एनर्जी इज इन्क्रीजिंग. ओके. पण पहा काय झालं की बेरिलियमची 899 आयनायझेशन एनर्जी दाखवलेली आहे, पण बोरॉनची 801 दाखवलेली. म्हणजे बेरिलियमची आयनायझेशन एनर्जी हे बोरॉनपेक्षा जास्त आहे की नाही. ॲक्च्युली तसं नाही व्हायला पाहिजे. बोरॉनची आयनायझेशन एनर्जी जास्त असायला पाहिजे. सेम केस नायट्रोजनसोबत झालेली आहे. कार्बनची 1086 आहे, नायट्रोजनची 1400 आहे, पण ऑक्सिजनची परत 1313 आहे. म्हणजे काय झालेलं आहे की नायट्रोजनची आयनायझेशन एनर्जी हे परत कमी दाखवलेली आहे. असं का बरं झालं, तर पहा एक लक्षात घ्या की समजा जर आपण बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर 1s2 2s2, आणि नायट्रोजनचं जर पाहिलं तर 1s2 2s2 2px1 2py1 आणि 2pz1. म्हणजे बेरिलियम आणि नायट्रोजन हे काय, एक तर कम्प्लिटली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल आहे और कम्प्लिटली हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. आता एक रूल लक्षात ठेवा की दोज एलिमेंट हू हॅविंग द कम्प्लिटली फुलफिल ॲटॉमिक ऑर्बिटल or completely half fill atomic orbital, they are more stable as compared to their neighbor one. म्हणजे त्याच्या शेजारच्या एलिमेंटपेक्षा ते जास्त स्टेबल राहतात, कारण की त्यांचं ॲटॉमिक ऑर्बिटल एक तर कम्प्लिटली फुलफिल राहते किंवा कम्प्लिटली हाफ फिल राहते. आता असा एलिमेंट की ज्याच्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये कम्प्लिटली फुलफिल इलेक्ट्रॉन आहे, तो स्टेबल आहे. त्या स्टेबल एलिमेंटमधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आणि त्या एलिमेंटला परत अनस्टेबल करायचं, तर डेफिनेटली आपल्याला काय करावं लागेल, जास्त एनर्जी त्याला प्रोव्हाइड करावं लागेल. तेव्हा कुठे तो त्याची स्टॅबिलिटी गमावून बसेल. कारण की आपल्याला माहीत आहे ईच अँड एव्हरी एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल ऑलवेज ट्राय टू गेट स्टेबल बाय डोनेटिंग द इलेक्ट्रॉन और बाय एक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन डोनेट करून तो स्टेबल होईल किंवा एक इलेक्ट्रॉन घेऊन तो स्टेबल होईल. अशा कंडिशनमध्ये काय होते की प्रत्येक एलिमेंट काय करते की स्वतःची स्टॅबिलिटी ॲक्वायर करायचा प्रयत्न करत असते. मग आता बेरिलियमच्या केसमध्ये काय झालं की बेरिलियम हा ऑलरेडी स्टेबल एलिमेंट आहे. ओके, 1s2 2s2. ओके, त्याची ॲटॉमिक ऑर्बिटल फुलफिल आहे. आता अशा स्टेबल एलिमेंटमधून जर तुम्हाला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे आणि तो एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर तो एलिमेंट स्टेबल राहणार नाही, तो अनस्टॅबिलिटीमध्ये जाईल आणि तो परत काहीतरी शोधेल आणि एक इलेक्ट्रॉन घ्यायचा प्रयत्न करेल आणि स्वतःला स्टेबल करेल. अशा स्टेबल इलेक्ट्रॉनमधून जर तुम्हाला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे स्टेबल एलिमेंटचा, त्यामुळे निश्चितच तुम्हाला त्याच्यात जास्त एनर्जी प्रोव्हाइड करायला लागेल. त्यामुळे एक्सेप्शन्स फक्त हे दोनच आहेत, बेरिलियम आणि नायट्रोजन, की ज्याची आयनायझेशन पोटेन्शियल हे कम्पॅरेटिव्हली जास्त आहे त्याच्या नेबरिंग एलिमेंटपेक्षा. का बरं जास्त आहे, बिकॉज दिस बोथ एलिमेंट हॅविंग आयदर द फुलफिल ॲटॉमिक ऑर्बिटल और हाफ फिल ॲटॉमिक ऑर्बिटल अँड दे आर स्टेबल एलिमेंट. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द स्टेबल एलिमेंट. लक्षात आलं तुमच्या एक्सेप्शन्स. आता नेक्स्ट की व्हॉट इज द बिहेवियर ऑफ आयनायझेशन पोटेन्शियल इन केस ऑफ ग्रुप्स. आपण पिरियड्समध्ये पाहिलं, पिरियड्समध्ये काय होतं बिहेवियर की ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू द राईट इन द पिरियॉडिक टेबल
ionization energy goes on increasing because atomic radius decreases, and as the atomic radius decreases, what happened? The distance between the nucleus and the outermost electron is decreases, force of attraction increases, that's why the ionization potential is increases. That is first point. Second, आपण दोन एक्सेप्शन्स पाहिले बेरिलियमचे आणि नायट्रोजनचे, बिकॉज दे आर फुलफिल atomic orbital or exactly half fill atomic orbital, that's why they possess higher value of ionization potential as compared to the neighboring one. Now the point is that what is the behavior of ionization potential in case of the groups, means as we move from the up to the down in case of the groups, means lithium, nitrogen, potassium, rubidium and cesium. Okay, what happened? The ionization energy is goes on decreasing. There is a decrease in the value of ionization energy. Okay, why there is a decrease in the value of ionization energy? There are three different factors. Okay, first is the atomic size. We know that as we move from up to the down in the periodic table, what happened? Each time the new electron is added to the new shell. Okay, each time each electron is added to the new shell, that's why the distance between the nucleus and outermost electron is increases. That means atomic size is increases, and as the atomic size increases, the distance between the nucleus and that outermost electron is increases, and as the distance between the nucleus and that outermost electron is increases, the force of attraction between the nucleus and that outermost electron is decreases, and as the force of attraction is decreases, ionization energy is decreases. ओके, लक्षात आलं तुमचा पहिला पॉईंट आहे आपला ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईजमध्ये काय होते की ज्यावेळेस जसं जसं आपण वरून खाली येऊ त्यावेळेस प्रत्येक वेळेस जो इलेक्ट्रॉन ॲड होते तो एका नवीन शेलमध्ये ॲड होते. आता एक नवीन शेल आली म्हणजे डिस्टन्स जे आहे न्यूक्लियस आणि दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन तो ते काय झालं इन्क्रीज होत गेलं. त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे न्यूक्लियस अँड दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमधला तो कमी झाला, कारण की डिस्टन्स वाढलं म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला. आणि ॲज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिक्रीजेस, त्यामुळे अशा डिक्रीज फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा तर निश्चितच आपल्याला कमी एनर्जी लागते, कारण की ते ऑलरेडी त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला आपल्याला एनर्जी पण कमी द्यावी लागेल. दॅट इज द फर्स्ट रिझन ॲटॉमिक साईज. मीन्स ॲज द ॲटॉमिक साईज इज इन्क्रीजेस, ionization potential is decreases. Okay, second point is the screening effect or shielding effect. What is meant by the shielding effect or screening effect? आता हे काय, there is a inter electronic repulsion between the outermost electron and inner outermost electron, that is called as the shielding effect. म्हणजे काय होते की outermost electron आहे आणि तिच्या आतमध्ये जे इनर शेलमधला एक इलेक्ट्रॉन आहे, त्या दोन इलेक्ट्रॉनमध्ये जे इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होते. ओके, आणि ते एकामेकाला काय करतात, रिपल्शन असल्याच्यानं एकामेकाला लूज करायचा प्रयत्न करतात. दॅट इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन इज कॉल्ड ॲज द स्क्रीनिंग इफेक्ट. ओके, रिपल्शन एक्सपिरियन्स बाय द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इनर शेल इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड ॲज द स्क्रीनिंग इफेक्ट. मोर नंबर ऑफ सेल्स stronger is the screening effect, since in the groups every time been addition of new cell takes place, and this effect become more and more stronger and contribute increase the repulsive force between the nucleus and that outermost electron. Hence the lesser attraction between the nucleus and outermost electron takes place. म्हणजे पास शिल्डिंग इफेक्ट कसा एक्सप्लेन होते की शिल्डिंग इफेक्टमध्ये काय होते की ऑलरेडी देअर इज अ रिपल्शन बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड इनर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. या दोघांमध्ये ऑलरेडी रिपल्सिव्ह फोर्स आहे. त्यामुळे न्यूक्लियस फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे कमी झालं. का बरं कमी झालं, कारण की इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आहे. आउटरमोस्ट आणि इनर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमध्येच रिपल्शन आहे. त्यामुळे तो काय करेल, ते एकामेकाला दूर दूर करतील. त्यामुळे काय होऊन जाईल, डिस्टन्स वाढून जाईल. डिस्टन्स वाढलं म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला त्यामुळे काय झालं, आयनायझेशन पोटेन्शियल कमी झाली. लक्षात आलं तुमच्या की ॲज द शिल्डिंग इफेक्ट इज इन्क्रीजेस, force of attraction is decreases, and as the force of attraction is decreases, ionization energy is decreases. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगते की थर्ड पॉईंट म्हणते की ॲज द ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीजेस, डेफिनेटली इन केस ऑफ द ग्रुप्स व्हॉट हॅपन की ॲटॉमिक नंबर जर वाढून राहिला तर आपण पाहिलं की ग्रुपमध्ये काय होते की एक इलेक्ट्रॉन नवीन शेलमध्ये ॲड होते, प्रत्येक वेळेस न्यू सेलमध्ये ॲड होते.
पण ॲट द सेम टाईम न्यूक्लिअर चार्ज पण वाढत आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पण वाढून राहिला. जरी कारण की ॲटममध्ये ज्यावेळेस एक नवीन इलेक्ट्रॉन ॲड होते तर इलेक्ट्रॉनसोबत एक प्रोटॉन पण ॲड होते. That is called as the nuclear charge or positive charge. Means as the electron is added, same time the proton is also added. That is called as the nuclear charge. Okay. Due to increase in the atomic number. Due to this, outermost electron is attracted more and more strongly toward the nucleus. Therefore, effect of increase in atomic number should be cause increase in the value of ionization energy. थर्ड पॉईंटचं काय म्हणणं आहे की जसं जसं आपण वरून खाली येऊ ग्रुप्समध्ये, प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉन ॲड होऊन राहिला एका नवीन शेलमध्ये, ठीक आहे, आणि त्याच वेळेस प्रोटॉन पण ॲड होता नवीन शेलमध्ये, ठीक आहे. त्यामुळे दोघांचं पॉझिटिव्ह चार्ज एनर्जी आणि निगेटिव्ह चार्ज एनर्जी ही सेम आहे, दोघंही सारखे ॲड होत आहे. त्यामुळे त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेफिनेटली जास्त राहायला पाहिजे, आणि त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त राहिला तर आयनायझेशन एनर्जी पण जास्त असायला पाहिजे, असं थर्ड पॉईंटचं म्हणणं आहे. मीन्स ॲज द न्यूक्लिअर चार्ज increases, ionization energy is increases. But however, the first two factor, that is increase in the atomic size and increase the screening effect, nullify the effect. म्हणजे जो थर्ड इफेक्ट जो आहे दॅट इज ते त्याच्यावर डॉमिनंट होत आहे. म्हणजे पहिले जे दोन इफेक्ट आहेत आपले ॲटॉमिक साईज आणि स्क्रीनिंग इफेक्ट, इट इज डॉमिनंट ऑन द थर्ड वन, दॅट इज न्यूक्लिअर चार्ज. ओके, हेन्स though the nuclear charge increases while proceeding in the groups, it is not that much enough to counter the balance the effect of increasing atomic size as well as increase the screening effect. The resultant effect is that outermost electron experiences lesser and lesser attractive force towards nucleus and making its removal more and more easily, and hence decrease in the value of ionization energy ॲज द ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीजेस. म्हणजे आपला जो पहिलं जो हे होता स्टेटमेंट होतं की ॲज वी मूव फ्रॉम अप टू द डाऊन इन द पिरियडिक टेबल ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीजेस, आयनायझेशन एनर्जी इज डिक्रीजेस. ते एक्सप्लेन करायला आपण तीन फॅक्टर एक्सप्लेन केले. पहिला फॅक्टर एक्सप्लेन केला ॲटॉमिक साईज, दुसरा फॅक्टर एक्सप्लेन केला ॲटॉमिक स्क्रीनिंग इफेक्ट, आणि थर्ड जो फॅक्टर होता त्याचं असं म्हणणं होतं की बा पॉझिटिव्ह चार्ज पण वाढत आहे न्यूक्लियसचा, त्यामुळे त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढील, आणि त्यांच्यामधलं जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल तर आयनायझेशन एनर्जी ही वाढेल. ओके, दॅट इज एक्झॅक्ट अपोजिट टू अवर स्टेटमेंट. पण काय झालं की पहिले जे दोन फॅक्टर्स आहेत दॅट फॅक्टर्स आर डॉमिनंट ऑन द थर्ड फॅक्टर, म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट आणि ॲटॉमिक साईज इज डॉमिनंट ऑन द न्यूक्लिअर चार्ज. दॅट्स वाय our statement is remain same. As we move from up to the down in the periodic table, the ionization energy is decreases. ओके, आता हे लक्षात गेलं. आपला हा पहिला पॉईंट झाला आता, ठीक आहे. याच्यामध्ये आपण का पाहिलं की आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम अन आयसोलेटेड न्यूट्रल गॅसेस ॲटम. ओके, त्याच्यानंतर आपण आयनायझेशन एनर्जी कशी रिप्रेझेंट करता येते, आई किंवा आय पीने रिप्रेझेंट सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी पाहिली, आणि त्यांचं व्हेरिएशन पाहिलं पिरियड्समध्ये आणि ग्रुप्समध्ये. पिरियड्समध्ये आपण व्हेरिएशन पाहिलं की ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू द राईट इन द पिरियडिक टेबल, व्हॉट हॅपन, ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू द राईट इन द पिरियडिक टेबल, व्हॉट हॅपन, ओके, दॅट आयनायझेशन एनर्जी इज इन्क्रीजेस. अँड ॲज वी मूव फ्रॉम अप टू द डाऊन इन द ग्रुप्स, व्हॉट हॅपन, आयनायझेशन एनर्जी इज डिक्रीजेस. आणि त्याच्यासाठी आपण ते काही फॅक्टर्स आहेत ते एक्सप्लेन केले, ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही एक दोन वेळा परत पहा. इन केस एनी डिफिकल्टी, जर काही डिफिकल्टी आली तर तुम्ही मला विचारू शकता. पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज टाकून मला त्याच्याबद्दल प्रश्न जर काही असतील तर आपण ते सॉल्व करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. थँक्यू.